तुम्ही कधी वांग्यामध्ये सुकट घालून पाहिलंय का? अर्थात नसेन पाहिलं तर हा व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला वांग आणि सुकटची रेसिपी दाखवलेली आहे. तर चला खूप जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडबोरे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी 2 वांगी घेतलेली आहेत. 3 वांगी घेतली होती, त्यामधलं एक वांगं जरा खराब निघालं म्हणून इथे मी 2 वांग्याचा वापर केलेला आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने वांगं चिरून घ्या. वांगं चिरल्यानंतर लगेच आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे. पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला चिरलेली वांगी घालायची आहेत. तर इथे मी दोन्हीसुद्धा वांगी चिरून घेतलेली आहे. एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला सुकट घालायचे आहे. सुकट आपल्याला वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. सुकट छान व्यवस्थित भाजली की सुकटचा वाससुद्धा कमी होतो, म्हणजे घरातले सुद्धा अगदी आवडीने खातात. इथं सुकट भाजल्यानंतर एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला भाजलेली सुकट घालायची आहे. काही जण घरातले खूप जास्त वास येतो सुकटचा, बोंबीलचा, त्यामुळे खात नाही. म्हणून अशा पद्धतीने सुकट भाजून घेतली आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली की सुकटचा वास भरपूर कमी होतो. तर तुम्ही इथे पहा, मी सुकट 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. धुतल्यानंतर त्यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. तर त्याच कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 2 चिरलेले कांदे घालायचे आहेत. या ठिकाणी मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदासुद्धा आपल्याला तेलावरती छान भाजून घ्यायचा आहे, अगदी रंग बदलेपर्यंत. बाजारात भरपूर प्रमाणात ओले कांदे आलेले आहेत, त्यामुळे कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो. कांदा भाजल्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तर आपल्याला कांद्यावरती टोमॅटोसुद्धा घालायचा आणि तो आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो परतल्यानंतर इथे मी एक वाटण घातलेलं आहे. वाटणामध्ये मी खोबरं भाजून घेतलेलं आहे, कांदा भाजून घेतलेला आहे, त्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि आलं घातलेलं आहे. हे वाटण आपल्याला छान भाजून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. वाटण घातल्यानंतर वाटणसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने वाटण मी फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवसांसाठी करून ठेवते. अगदी आयत्या वेळेस झटपट तयार होतं. भरपूर जणी महिला जॉबला जाणाऱ्या असतात, तर त्यांनी या पद्धतीने वाटण तयार करून ठेवलं की अगदी आयत्या वेळेस भाजी झटपट तयार होते. वाटणसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला काय बेसिक मसाले घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा मटण मसाला घातलेला आहे. तुम्ही मटण मसाल्याच्या ऐवजी गरम मसाला वापरला तरी चालणार आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा आपल्याला यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे, म्हणजे भाजीला रंग अगदी छान येतो. अर्धा चमचा आपल्याला तिखट मिरची पावडर वापरायची आहे. पाव चमचा हळद घालायची आणि मसालेसुद्धा आपल्याला वाटणावरती छान परतवून घ्यायचे आहेत. मसाले घातले की त्यावरती थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतले जातात. भाजीला रंगसुद्धा अगदी छान येतो. मसाले घातले की इथे मी तेल सुटेपर्यंत परतवून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. मसाले तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सुकट आणि वांगं घालायचं आहे. सुकट आणि वांगं घातल्यानंतर ते सुद्धा आपल्याला वाटणामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर या पद्धतीने सुकट आणि वांग्याची रेसिपी केली ना, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. अगदी मस्त चवीची ही सुकट आणि वांग्याची भाजी होती. तुम्ही खूप वेळा बनवली असेल वांगं आणि सुकटची रेसिपी, पण तुम्ही माझ्या पद्धतीने बनवली नसेल तर एकदा नक्कीच बनवून पहा. वांगं आणि सुकट परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तुम्हाला ही भाजी किती दाटसर हवी किंवा किती सैलसर हवी त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. इथे मी पाणी घातलं, परत एकदा व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे मी परत थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण आपल्याला वांगं शिजण्यासाठी पाणी लागणार आहे. चवीनुसार मीठ घालते आणि परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपल्याला ही वांगं आणि सुकट शिजवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. गरम पाण्याचा वापर केला की भाजीला तर्री आणि रंग अगदी छान येतो. त्यामुळे कोणतीही रस्सा भाजी करताना आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला वांगं आणि सुकट शिजवून घ्यायचे आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वांगं मस्त शिजलेलं आहे आणि भाजीचा वास आहे ना अगदी घरभर सुटलेला आहे बरं का.
भाजीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गरमागरम आपली सुकट वांग्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही भाकरीसोबत भातासोबत मस्त ही सुकटची भाजी खाऊ शकता. भाकरी चुरायची आणि त्यावर त्या सुकटचा रस्सा घ्यायचा. खायला खरंच अगदी अप्रतिम लागतो. भाकरी चुरल्यानंतर तुम्ही त्यावरती लिंबू पिळलं ना तर खरंच मस्तच लागते बरं का. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.